नमस्कार. आज आपण खूप छान असे मोत्याचे मंगळसूत्र कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आपण पाहूया मोत्याचे मंगळसूत्र कसे तयार करायचे. हे पहा मैत्रिणींनो, आपण मंगळसूत्र बनवण्यासाठी मोती घेतलेले आहेत, त्याचबरोबर हिरव्या कलरचे मणी घेतलेले आहेत, गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत, ही तार घेतलेली आहे आणि हे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घेतलेले आहे. 0.5 असे सुद्धा आपण तार घ्यायचे आहे. याचाच आपण वापर करून खूप छान असे मंगळसूत्र आता तयार करणार आहोत. ही आपण एवढी तार घ्यायची आहे. तार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांब किंवा आखूड घ्या. तुम्हाला जसं पेंडेन हवं आहे, लहान मोठे, त्यानुसार तुम्ही इथे तार घेऊ शकता. हे पहा, या जाड तारेमध्ये मी हिरवा मणी ओवलेला आहे व पातळ तार त्याला गुंडाळून घेतलेली आहे. पातळ तारेमध्ये पांढरे मी 6 मणी ओवत आहे. आपल्याला हिरव्या मण्यांना गोल वेढा बसेल एवढे आपण मणी या तारेमध्ये घ्यायचे आहेत. 6 किंवा 7 एवढे मणी आपल्याला इथे लागतात. हे पहा, आपण ह्याला असा गोल वेढा करून घ्यायचा आहे व ही तार इथे 2 वेळा गुंडाळून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा ती तार जाड तारेमध्ये ओवून घ्यायची, म्हणजे आपण हे जे मणी बसवलेत हे मणी व्यवस्थित असे बसून जातात. आता यामध्ये आपली जी गोल्डन कलरची स्प्रिंग आहे ती स्प्रिंग आपण इथे ओवून घेणार आहोत. तुम्ही इथे छोटे छोटे गोल्डन मणीसुद्धा ओवू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी ओवा किंवा तुमच्याकडे स्प्रिंग असेल तर तुम्ही ती स्प्रिंग ओवू शकता. हे पहा, ही स्प्रिंग आहे, ही आपण इथे थोडी कट करून मापाची घ्यायची आहे व ती इथे ओवायची आहे आणि याचा गोलवेढा आपल्याला हिरव्या मण्याला देऊन घ्यायचा आहे. हे पहा, हे असा तुम्ही इथे गोल्डन मनीसुद्धा ओवू शकता. मी इथे गोल्डन कलरची स्प्रिंग ओवून घेतलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे व्हिडिओत दिलेल्या सर्व टिप्स आपल्या लक्षात येतात व तुमचाही मंगळसूत्र असेच खूप सुंदर असे तयार होते. हे पहा, आपण आता जाड तारेमध्ये गोल्डन मणी ओवून घेतलेला आहे व पातळ तारेमध्ये पांढरा मणी ओवून घेतलेला आहे. 2 मण्यांमधून आपण ही तार खाली ओढून घ्यायची आहे. तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. आपण गोल्डन मणी ओवलेला आहे व त्याच्या शेजारून आपण पांढऱ्या मण्याची तार खाली ओढून घ्यायची आहे. असे आपण संपूर्ण या तारेला असेच मणी ओवून घ्यायचे आहेत. हे पहा, एक आड एक मणी असे आपण ओवून घ्यायचे आहेत. जाड तारेमध्ये गोल्डन मणी आणि पातळ तारेमध्ये पांढरा मणी असं आपल्याला ओवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची फिनिशिंग ही खूप छान अशी दिसते. हे पहा, हे असं आपण ओवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र व नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, हे असे आपण संपूर्ण तारेला ओवून घ्यायचं आहे व वरच्या साईडला ह्या साईडला जसे आपण फूल तयार केलेले आहे तसेच फूल आपण इथे तयार करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, हे असे आपण ओवून घेतलेले आहे. आता आपण इकडे जसे फूल तयार केलेले आहे तसेच फूल इथे तयार करून घेणार आहोत व शिल्लक तार फोल्ड करून घ्यायची. जास्त तार असेल तर ती कट करून नंतरनं फोल्ड करून घ्यायची आहे. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सपोर्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, आपण पुन्हा एकदा येथे जी स्प्रिंगची तार आहे ती येथे ओवून घेतलेली आहे. आपण हे पेंडेंट काळ्या मण्यांचे जे मंगळसूत्र आहे त्यामध्ये ओवून घेणार आहोत. ही तार आहे, ही आपण खालच्या साईडला ओढून घ्यायची व पुन्हा दुसऱ्या साईडने आपण ती स्प्रिंग या पांढऱ्या मण्यांमध्ये फिक्स करून घ्यायची व तार खालच्या साईडने ओढून व्यवस्थित गुंडाळून घ्यायची. एक्स्ट्रा तार असेल तर ती आपण कट करून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीने असं आपलं हे पेंडेंट तयार झालेलं आहे. एक साईड आपण हे असे फोल्ड करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता, हे असे आपले पेंडेंट तयार झालेले आहे.
याला आपण काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्ये आता गुंतवायचं आहे. तुम्ही डेली यूजसाठी छोट्या मंगळसूत्रामध्ये गुंतवू शकता किंवा लॉंग मंगळसूत्रामध्ये सुद्धा गुंतवू शकता. मी तुम्हाला दोन्हीमध्ये सुद्धा ते व्यवस्थित असे गुंतवून दाखवत आहे. हे पहा, हे असे यामध्ये गुंतवले तर दिसते व लॉंग मंगळसूत्रामध्ये गुंतवल्यावरती आपले मंगळसूत्र असे तयार होत आहे. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.